हॅलो, नमस्कार. तर मी अनिता आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते. तर गावातला दुसरा दिवस आहे. तर मी चाललेले आहे किराणा आणायला आमच्या कारखानाले. गावातलं नदी. थोडंफार आहे सामान, थोडंफार पाहिजे. दळण नदी. वगैरे नाहीये, तर हां. गहू वगैरे आणणार आहे आपल्या गावातलं नदी आहे. दळून घ्यायसाठी. तर इथं पोचलेलं आहे कारखान्याले. आणि पहिले तर सगळ्यात अगोदर पहिले सानूला आम्ही पाणीपुरी खाऊ घातलं, आणि तिला पाणीपुरी खायचं होतं सुकं. घरी आलेली आहे सामान घेऊन, आणि काही मी सामान ठेवून जात असते इकडंच. तर तेच बघत होते काय काय ठेवलेलं आहे. भरपूर सामान ठेवत असते, आणि असे मी डबे वगैरे एका डब्यात घालून ठेवत असते, कारण की धूळ बसत नाही. आणि सगळे डबे जर आपण जागच्या जागी ठेवलं तर मग लय धूळ बसतात, आणि आल्यावर मग ते सगळं साफ करावं लागतं. आणि घर रिकामं असल्यावर साफ करायला सोपं जातं. त्यामुळे मी सगळंच ठेवून जात असते असं बंद करून. खाली रिकामा डबे असतात ते, आणि सगळं काही सामान ठेवून जात असते थोडं थोडं. हो, पाणी भरून आणले. आणले पाणी आणले. हो. तुझ्या घरी जायचंय? कशाला जाते बाबू तुझ्या घरी? ये वास मला लागला कपडा. म्हणून मी तर मुंगे झाले. डाबाला म्हणून जायचंय. माझा तर हात पण नाही पोचत. तू नको हात धरू, हात घाण आहेत तुझे. हो, तू सगळं घेऊन जा. हा ना. हा ना. कोपऱ्यात. कोण बघतं ना? ते अंगातला तेल्या विकण्याच्या शेवाला येतं नाही. शक्कर वाढते कोस्ती गेलो. आ शक्कर वाढते गेले कोस्ती. हा, हे सामान द्यायचं ना. हा, वस्ताना वस्ताना. आणि मी हे डिंकाचे लाडू बनवलेले आहे, तर त्याचं पण मी रेसिपी टाकणार आहे. बघायला विसरू नका कसं बनवलं आणि काय काय घेतलेलं आहे. तर हे आता मी मिक्स करायला लागले. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लाडूचा व्हिडिओ येणार आहे. तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर सुद्धा करा. चला पुढच्या व्हिडिओ.